समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील उंबर्डे येथे भजन कीर्तनाच्या निनादात गुलालाची उधळण करत ज्योतिबाच्या नावाने चांगभलचा गजर करण्यात आला। चालू वर्षी उंबर्डे येथे ज्योतिबा देवाचे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सकाळी 8 ते 10 देवाचा अभिषेक होम करण्यात आले। त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण गणेश डांगे यांचं सुश्राव्य कीर्तन झालं। या कीर्तनात त्यांनी ज्योतिबा देवाची महती सांगण्याबरोबर मनुष्याच्या जीवनातील कुलदैवताचे स्थान समजावून सांगितले। कीर्तनानंतर देवाच्या प्रतिमेवर गुलाल, खोबरे, दवना यांची उधळणूक करण्यात आली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत बाबा आश्रमाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गोडसे, वनपुरी येथील प्रतिष्ठित गलाई व्यावसायिक आनंदराव देवकर, शिर सांगज, माजी सरपंच जयसिंगराव जाधव, संजय पवार, सोसायटी चेअरमन डॉक्टर नारायण जाधव, देवस्थानचे नित्य सेवेकरी साहेबराव जाधव यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते। सेवा आहे, तुम्ही जे आज करताय ना ही त्याची सेवा आहे। परमेश्वर तुम्ही कोणता याला महत्व नाही, तुम्ही देवाची सेवा, दगडाची पूजा करा, पण त्याची सेवा करा। सेवा केल्याशिवाय सेवा मिळत नाही। आणि म्हणून महाराज म्हणतात, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्यांची सेवा। त्याच्याकडेच मागा, का तर देण्याकरता तो समर्थ आहे। तुम्ही आणि मी पूर्ण नाही। एखादी गोष्ट आपल्याकडे असेल, एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, त्यामुळे परिपूर्ण असा या जगात कुठलाच माणूस नाही। मी देण्याकरता समर्थ आहे असा कोणता माणूस म्हणू शकत नाही। मग महाराज म्हणतात, रिद्धी सिद्धी त्याच्या दासे। लक्ष्मी देवाची कोणे दासे, कोण आहे लक्ष्मी? देवाची कोण आहे? लक्ष्मी। आणि लक्ष्मी नावे काय काय? दिवाळीच्या पाडव्याला आपण काय पुजतो? लक्ष्मी म्हणून काय पुजतो? पैसे पुजतो। काय पुजतो? पैसे। आणि आता दुनिया कशाच्या मागे आहे? कशाच्या मागे आहे? पैशाच्या मागे आहे। कुत्र्यानं बारदान फाडल्यागत माणूस पळतोय, कशासाठी? बोला सगळे, कशासाठी? बघा बघा, या वस्तू एवढीच माणसं आहेत का? अजून माणसं असतील का नाही दादा? पण प्रत्येक डोक्यात काय आहे? काय आहे? पैसा आहे। आपल्याला पैसा, आणि खरं आहे पैसा आहे तर बाजारात तुम्हाला काय आहे? काय किंमत आहे। पण पैसा कसा कमवायचा याला सुद्धा काय पाहिजे? काय पाहिजे? अक्कल पाहिजे। पैसा कमवताना महाराज म्हणतात, जोडून या धन, उत्तम व्यवहार, चांगल्या व्यवहाराने यावं, चांगल्या विचाराने यावं, तर ते धन आपल्या मुलाबाळाला, आपल्या लेकरा बाळाला, आपल्या परिवाराला आनंद देतो आणि प्रगती उंचावत उंचावत शिखरावर घेऊन जातो। कळलं का? नाही म्हणतात, बघा बघा बघा, त्यांच्या घरातनं एक काळ असा होता, सोन्याचा धूर निघत होता। म्हणजे काय, सोनं शिजवून खात होती का? नाही नाही, याचा अर्थ परिस्थिती चांगली होती। आता काय झालं? आता काय हो, त्यांच्या घरात खायला अन्न नाही। याचा अर्थ काय झाला? परिस्थिती ढासळली। म्हणून लय आलं तर उत्मात करायचा नाही। ऐकताय का? श्रीमंती आली तर उत्मात करू नका, आणि गरिबी आली तर उंबरडेकर लाजू नका। वेळ ही बदलणारी आहे। वेळ कशी आहे? बदलणारे। म्हणून पैशाच्या मागे सगळी दुनिया आहे का नाही? बुवा तू तर कशासाठी आलाय? सगळ्याच तेच आहे ना बसलेले। पण म्हणून काय झालं? लक्ष्मीला आला मान, लक्ष्मीला आला मान, आणि लक्ष्मी देवाचं ऐकायचं बंद झालं। जसं आता आपण सर्वांनी हा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। भगवान ज्योतिबाचं आपल्या कुटुंबावरती, सगळ्यांवरती लक्ष राहावं। सगळ्यांनी हात वरती करा, टाक हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा। आपल्या ज्योतिबाला दाखवा हे हात आणि सांगा, ज्योतिबा भगवंता तुझ्या कृपेने हात आणि आमच्या घरादारावर, आमच्या लेकरा बाळावर तुझा हात आशीर्वाद राहू दे। सगळ्यांनी टाक हात वरती करा, त्याला सांगा। बघून गेले बाबा, हे जाधव वस्तीचे तुझे हात आहेत, हे उंबरडेकरांचे हात आहेत, या हातावरती लक्ष ठेव। त्यांच्या गुराढोरावर, बायका पोरावर तुझं लक्ष राहू दे। ज्याचा ज्याचा हात वरते, पुढल्या वर्षापर्यंत त्याच्या केसाला बी धक्का लागू देऊ नको रे बाबा। टाक हात वर करा सगळे। पण ज्याचा हात खाली आहे, ज्योतिबा ज्याचा हात खाली आहे त्याच्यावर शेजाऱ्यानं ध्यान ठेवा। म्हणा सगळे, सांग भले रे, सांग भले, सांग भले,
माझ्यासाठी प्रतिनिधी शरद कदम, उंबरडे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.